मोहद क्षेत्र में चुनावी हलचल तेज है और इसी बीच भाजपा के सभी उम्मीदवारों की स्थिति बेहद मजबूत मानी जा रही है। अनिकुश घावड़े सहित भाजपा के प्रमुख उम्मीदवार लगातार बढ़त बनाए हुए हैं। क्षेत्र में मिल रहे जन समर्थन और घर घर चल रहे प्रचार अभियान से भाजपा की स्थिति और सुदृढ़ कर दी है। स्थानीय नागरिकों का कहना है कि भाजपा के उम्मीदवार लगातार लोगों के बीच सक्रिय रही हैं और यही उनकी मजबूती का सबसे बड़ा कारण है। जनता विकास कार्य के आधार पर वोट देने की बात कर रही है, जिससे भाजपा का जनाधार और भी बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। मोहद में नगर अध्यक्ष पद को लेकर भी भाजपा का दावा बेहद मजबूत माना जा रहा है। चुनावी समीकरणों और जनता के रुझानों को साफ देखते हुए संकेत मिल रही हैं कि मोहद में नगर अध्यक्ष पद पर भाजपा के खाते में जाने की पूरी संभावना है। फिर हमारे साथ दूसरे मोड़ के उम्मीदवार भारतीय जनता पार्टी के अंकुश घावड़े हमारे साथ में मौजूद है। छोटी सी पॉपुलेशन, छोटा सा गांव, लेकिन नाम उतना ही बड़ा क्योंकि जमीनी स्तर के कार्यकर्ता है। भारतीय जनता पार्टी से कई सालों से जुड़े हैं। लोगों से कम्युनिकेशन और कांटेक्ट भी इनके बहुत तगड़े हैं। सीधी बात है, जो जनता से जुड़ा वही ऊपर जाएगा, जो जनता के साथ खड़ा होगा वही आगे बढ़ेगा। ये राजनीति में और समाज सेवा में दोनों में एक ही पहलू की तरफ से देखा जाता है। हमारे साथ यहाँ उम्मीदवार है अंकुश। अंकुश जी, ये बताएं कि क्या मैनिफेस्टो के हिसाब से पार्टी यहाँ पर वर्क करना चाहती है? किस प्रकार से आप भविष्य में चुन के आते तो कैसे लोगों की सेवा करोगे, कैसे यहाँ पर लोगों की समस्याओं का निवारण करोगे? नमस्कार, मी प्रभाग 4 मधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर, कमळ या चिन्हावर या प्रभागातून उभा आहे आणि माझ्याच बरोबर या प्रभागातून एक लेडीज कॅन्डिडेट म्हणून रुपाली ढेपले म्हणून आहे आणि अध्यक्षाचे जे उमेदवार आहे दर्शनाताई हरीजी ढोरे या आहे, या कमळ चिन्हावरून आहे। आमच्या मोहाडातला अनेक प्रश्न आहे। महत्त्वाचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे शिक्षणाचा। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या इथे शिक्षण क्षेत्रामध्ये जे कमकुवतपणा होती, 12-15 हजार लोकसंख्येचं गाव आहे। एकूण 1864-67 पासून नगर परिषद आहे। खूप मोठा नावलौकिक या मोहाडचा आहे। पण विषय असा आहे की आम्ही पुरानंतर 1991 नंतर आमच्या इथे शिक्षण व्यवस्था थोडीशी ढासळली। त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे। शिक्षण व्यवस्था म्हणजे आमच्या इथे सायन्स कॉलेज नाही आहे, ते सायन्स कॉलेज आम्हाला आणायचं आहे। ITI कॉलेज एक पूरग्रस्त गाव असल्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटला मागणी करायचं आहे की इथे ITI कॉलेज असावं, जेणेकरून इथं तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, जेणेकरून या देशाचा भी विकास होईल, या गावाचा भी विकास होईल आणि रोजगार मिळेल। आता या विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत्रा प्रकल्प होणं गरजेचं होता। आजपर्यंत झाला नाही, पण माननीय आमदार साहेबांनी रिलायन्स फूड पार्कच्या नेतृत्वामध्ये एक काटोल येथे चांगला फूड पार्क निर्माण केला आणि तो लगेचच काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची 5000 लोकांची कॅपॅसिटी आहे। 5000 बेरोजगारांना रोजगार मिळेल। आता अशा माध्यमातून आपल्याला असं काम करायचं आहे की संत्रा जो प्रकल्प आहे इथे, यासाठी भी काय आमच्या गावातल्या लोकांना काम मिळू शकते, यासाठी तो प्रयत्न राहील। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा इरिगेशनचा मुद्दा। इरिगेशनच्या मुद्द्यावर कसं गेल्या 25-30 वर्षापासून आजपर्यंत इथं इरिगेशनच्या मुद्द्यावर कोणतंच काम झालं नाही। आम्ही आमदार साहेबाला मागणी केली आणि आमदार साहेब त्यावर सकारात्मक आहे। आम्हाला एक वीटभट्टीपाशी एक चांगला बंधारा बनावा आणि जे कोलारचं खोलीकरण आहे ते कोलारचं खोलीकरण पण करायचं आहे। हे जे गावातले जे प्रमुख मुद्दे आहे यावर आमचा आता जास्तीत जास्त फोकस राहील। आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि गावामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार बसल्यानंतर हे विकासाचे मुद्दे आम्ही आमदार साहेबापाशी घेऊन, आणि आमदार साहेब या विकासासाठी सकारात्मक आहे, त्यासाठी आम्हाला हे काम करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचा शेतकऱ्याचा पांदन रस्त्याचा विषय आहे, गावामध्ये गार्डनचा विषय आहे, गार्डन चांगल्या प्रकारे कसं सुलभ होईल, स्ट्रीट लाईटचा विषय आहे, रोडाचा विषय आहे, नालाईचा विषय आहे, हे आम्हाला काम करायचं आहे। या 8-10 महिन्यामध्ये आमदार साहेबांनी जे 25 वर्षापासून जो बॅकलॉग होता या क्षेत्रामध्ये तो भरून काढण्याचा खूप मोठा प्रयत्न आमदार साहेबांनी केला आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्हाला काम करायचं आहे। हे आम्ही नक्की काम करू या गावाच्या विकासासाठी, या शिक्षण क्षेत्रासाठी। आणि माझा जो प्रभाग आहे, माझ्या प्रभागामध्ये एक नालंदा विद्या विहार म्हणून एक समाज भवन आहे,
तिथे आम्हाला त्या समाज भवनामध्ये सुशोभितकरण करायचं आहे. पाण्याच्या टाकीचा माझ्या प्रभागाचा जो विषय आहे, पाण्याची टाकी, हे एक आम्हाला पाण्याची टाकी तिथे निर्माण करायची आहे. चांगले गार्डन निर्माण करायचे आहे. माझी सर्व लोकांना आणि माझ्या प्रभागातील लोकांना मला एवढंच सांगायचं आहे आणि गावातील लोकांना एवढं सांगायचं, भारतीय जनता पार्टीनी जे दर्शनाताई हरीजी ढोरे यांच्यावर जो विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली, या उमेदवारीचा आपल्याला सार्थक करायसाठी आपल्याला कमळ या चिन्हावर, आणि मी ज्या प्रभागातून उभा आहे अंकुश यादवरावजी घावडे, आणि एक माझ्या बरोबर एक लेडीज कॅन्डिडेट आहे जे उमेदवार आहे रुपालीताई सुरेशजी ढेपले, यांना पण आपल्याला बहुमतानं कमळ या चिन्हावर आपल्याला निवडून द्यायचं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मोहार.